हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून स्वागत आहे. काही नवीन व्हिडिओ आहे संडेचा, तर संडेचं बघू शकताय. हा इथला जो किचनच्या समोरचा आहे दरवाजा बंद असतो, तर तो दरवाजा खोलला होता आणि सर्व साफ वगैरे करून घेतलं, धुवून घेतलं. तो दरवाजा आम्ही खोलत नाही. तर आता खूप घाण झाले होतं, तर रूम वगैरे धुवायचा होता, साफसफाई करायची होती. तर इथलं किचनमधलं बघू शकता, इथलं सगळं टप वगैरे काढलं आहे. ते सगळं साफ करून झालं, साफ करून धुवू. इकडचा तर उद्या किंवा परवा करेल. तर पहिले इकडचं करून घेतलं आणि त्या साईडला फ्रीजसुद्धा बाहेर काढून ठेवलं आहे. तिकडचं सगळं वरचं सर्व त्यांनी साफ करून दिलं. तर मी सगळं किचनमधलं सामान बाहेर काढलं आहे आणि आता हे सर्व मी साफ करून आतल्या रूममध्ये ठेवणार आहे. ते बाहेर वाटा वगैरे पण धुवून घेतला. पाऊस सकाळी होता, आता थोडासा येतोय जातोय, ते बघू शकता. आता संध्याकाळचं तुम्हाला दाखवते. फ्रीज वगैरे मी साफ करून ठेवलेलं आहे. दरवाजा बंद केलं. तर इथं बेडशीट वगैरे ठेवल्यात, ते धुवायच्या. तर उद्या धुवून सिलेंडर वगैरे इथं असं ठेवते. आणि हे सर्व इकडचं साफ करून झाले. तर इथे मी डबे वगैरे टप वगैरे घासून ठेवलेले आहेत, घासून पुसून. आणि इथं बाजूच्या याच्यामध्ये राशन आणलेलं ठेवले, खोबरं वगैरे. तर आता इकडचं सगळं उद्या साफ करून, उद्या किंवा परवा जसा वेळ भेटेल तसं थोडं थोडं. तर हे बघू शकताय, मटण आणलं होतं आज त्यांनी. तर टिफिनसुद्धा एक द्यायची होती आपण. तर टिफिनमध्ये व्हेजच दिलं, कारण त्यांना नॉनव्हेज नको होतं. मग त्यांनी व्हेजच दिलं त्यांना. मग त्यांना टिफिनसाठी मी ना फ्लावर, बटाट्याची भाजी, मुगाची डाळ, भात, चपाती असं केलं. पण स्वयंपाक झाल्यावर त्यांनी सांगितलं 9 वाजता की 2 टिफिन पाहिजे. पण एवढं जेवण केलं होतं की 2 टिफिन, व्हेजच्या पण 2 टिफिन झाल्या होत्या. मग त्यांना म्हणले ठीक आहे. मग 2 टिफिन पॅक केल्या आणि त्यांना दिल्या. आणि आमचं मस्त असं मटणाचं कालवण, भात, चपात्या मी केल्या होत्या. तर ते वेगळं केलं, नंतर हे वेगळं केलं. आणि मग लवकर झालं की त्या टिफिन म्हणल्यावरती दुसऱ्यांना पण आपल्याला जेवण द्यायचं म्हणलं आपलं चालतं 10 वाजेपर्यंत. पण टिफिन म्हणलं थोडं लवकरच किचनमध्ये यावं लागतं. मग मी 6:30 पावणे 7 वाजता किचनमध्ये आले आणि 9 वाजेपर्यंत जेवण पण झालं. माझा स्वयंपाक पूर्णपणे 9 वाजेपर्यंत झाला, 2 टिफिनचा पण आणि आमचा पण. भांडे वगैरे पण घासून घेतले, कारण नंतर मग खूप भांडे पडतात. आणि इथं बघू शकताय डाळीला फोडणी करत आहे. सांगितलं तुम्हाला, मेनूज पण सांगितला. डाळ भात, मुगाची डाळ भात, फ्लावर, बटाट्याची भाजी, चपाती आणि मटणाचं कालवण. 2 टिफिनमध्ये मी व्हेज दिलं आणि आम्हाला नॉनव्हेज केलं होतं, म्हणजेच मटण. तर मस्त असा आजचा बेत झाला होता. आणि ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ, रेसिपी, ब्लॉग बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून जे व्हिडिओ मी टाकन ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि इथं मसाला वगैरे पण काढून घेतलेला आहे, म्हणजे कांदे वगैरे कट करून घेतले, साल वगैरे काढून घेतले, फक्त कट करायचे. खोबरं वगैरे किसून घेते. पहिलं सर्व मी ना भात केला, लगेच भाजी टाकली फ्लावर बटाट्याची, लगेच इकडे डाळ घालून दिली. नंतर मग त्याच्या अगोदर मी मटण वगैरे शिजून घेतलं होतं, कुकर खाली ठेवलं. म्हणजे कामं पटापट पटापट करून घेतले. आणि भांडे वगैरे पण घासून घेतले होते स्वयंपाकाच्या अगोदरच, त्याच्यामुळे काय एवढे भांडे पडले नाही. तरी स्वयंपाक झाल्यावर परत घासले, म्हणजे जेवण झाल्यावर जास्त भांडे पडलेच नाही. आणि 9 वाजेपर्यंत पूर्णपणे स्वयंपाक झाला. तर इथं
मसाला भाजून घेत आहे मटणाचा. कांदा वगैरे भाजून घेतला. मिक्सरमध्ये ना मसाला खूप वेळ लागतो व्हायला, म्हणून मी आज थोडं वेगवेगळंच भाजलं. कांदा पण वेगळा भाजला आणि खोबरं पण वेगळं भाजलं, कारण एकत्र घातल्यावर मग खूप वेळ लागतो. त्याच्यामुळं पहिला कांदा भाजून वाटून घेतला वेगळा. कांदा, अद्रक, लसूण वगैरे आणि खोबरं, कोथिंबीर, पुदिना वगैरे ते वेगळं वाटलं. म्हणजे लवकर मसाला झाला. एकत्र सर्व घातलं ना तर मिक्सरमध्ये लवकर होतच नाही आहे. तर इथे डाळ पण झालेली आहे आता आणि इथे मसाला पण भाजून झाला आहे. तर इथं आता मसाला वाटून घेते. पीठ वगैरे मळून ठेवलं. नंतर मसाला भाजता वेळेसच पीठ वगैरे मळून घेतलं होतं आणि आज खूप कंटाळा आला. जास्त काही काम नाही केलं तरी पण पाण्यातलंच काम होतं, कारण किचन रूम धुवून वगैरे काढला सर्व, दरवाजा वगैरे तिथला ना. तिथं बाहेरच्या साईडला ना जाळीचा दरवाजा आहे ना, त्याच्यामुळं ना उंदीर वगैरे ना येऊन बसतात आणि आम्ही खोलत नाही लवकर दरवाजा, खोलतच नाही युजच. म्हणजे तिकडून कोणी येत जातच नाही आम्ही, त्याच्यामुळं खोलतच नाही. तिकडून उंदरं वगैरे ना येऊन बसतात त्या जाळीतून आणि मग ते खूप घाण करतात. तर भरपूर अशी घाण होती. खूप वेळ लागला साफ करायला. तर मी त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ पण थोडा उशिरा आला ताईंनो, त्या कामामुळंच. आणि आता उद्या थोडं मी किचनची साफसफाई करेन जसं मला जमन तसं, कारण की एकदम साफसफाई काढली का मग तब्येत खराब होती. मला पाण्याची म्हणजे जास्त पाणी वगैरे काम केलं ना तर एलर्जी आहे खूप. सर्दी वगैरे होती आणि पायाला असं ना वाताचा त्रास आहे ना, त्याच्यामुळं वात वगैरे येतो, चमक वगैरे भरते. त्याच्यामुळं मी ना पाण्याची कामं जास्त करत नाही. पाण्याचे कामं केले, दिवसभर जर काम केलं ना सगळं साफसफाई मांडणी वगैरे, तर मग पायाला खूप त्रास होतो, चमक वगैरे भरते मला. म्हणून मी आता ना काय करते, थोडंच करते काम, जास्त करत नाही. जसं जमन तसं, जास्त त्रास पण नको, जास्त हे पण नको, असं करते. तर खूप कंटाळा आला होता आणि पाऊस पण आज पडत होता सकाळपासून. काल गरम होत होतं पण आज गरम नाही झाला सकाळपासूनच. असं म्हणलं तर रात्रीपासूनच आज पाऊस होता. कंटिन्यू येत जात होता पण होता. त्याच्यामुळं ना थंडी पण वाजत होती. आणि मग एक पाण्याचं काम काढलं का मग पुन्हा रूम वगैरे वल्ला झाला तरी आर्य घरी होता, त्याची खूप मदत भेटली. त्याने दरवाजा वगैरे धुवायला किंवा रूम वगैरे इकडचं धुवायला, अजून तर बाहेरचं रूम वगैरे साफ करायचं आहे. जाळं वगैरे परत झालं. आता गुरुवारी मी काढलं होतं जाळं, तर परत जाळं वगैरे झालं. लगेच जाळं होतं आमच्या घरामध्ये ना, माहीत नाही का, कारण रोडवर आहे म्हणून का लगेच जाळं होतं. बघा आता गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवसातच जाळं होतं. काय माहिती कसं काय, मला आश्चर्य वाटतं की 4 ते 5 दिवसातच जाळं होतं. आत्ता मी गुरुवारी फॅन वगैरे साफ केलं तर सगळं जाळं काढलं. लगेच जाळं होतं, थोडं का होईना होतंच. त्याच्यामुळं असं वाटतं की साफच नाही केलेलं भरपूर दिवस झाले. मग तरी मी 8 दिवसाला साफ करते. दर 8 दिवसाला एक हात फिरवतेच, व भिंतीवर, पंख्यावर, ते पत्र्यावर वगैरे. पण तरी पण ते ना ते म्हणतात ना, जेवढं जास्त घर साफ करून तेवढं ते घाण होत राहतं. आणि काय बघा साफच करत नाही, हातच लावत नाही, महिना 2 महिना त्यांचं काय खराब होत नाही. आपण साफ करतो ना सारखं, मला तर असं वाटतं आपण सारखं साफ करतो ना 8 दिवसाला, माझं सारखं 8 दिवसाला पत्र्यावरती हात फिरवतच असते सारखा, तर ते जास्तच खराब होतं. मी जेवढा साफ करेन तेवढं मला ते अजूनच घाण दिसत जातं, अजून सारखं असं. तर इथे बघू शकताय छान असा मसाला बारीक वाटला होता आज, वेगवेगळा वाटल्यामुळं. आणि इथं ना सगळं झालं. आता फक्त कालवण टाकते आणि चपात्या करून घेते आणि भांडे वगैरे घासायचे आहेत.
इथे बघू शकता चपात्या वगैरे सर्व झाल्या आणि कालवण पण झालं. आता मी इथं ना किचन वगैरे पुसून भांडे वगैरे घासून घेते. थोडेच भांडे होते कारण की टिफिनसाठी पण फोन केला तर त्यांनी सांगितलं. मग मी इथं 9 वाजले होते तर 9 वाजता मी स्वयंपाक झाल्यावर फोन केला कारण त्यांनी टिफिन दिली नव्हती. तर त्यांनी सांगितलं की अजून एक टिफिन पाहिजे, भेटेन का? तर बोलले चालेल भेटेन, कारण की मी जेवण केलंच होतं तेवढं व्हेज पण. तर पण त्यांना विचारलं नॉनव्हेज पाहिजे का व्हेज? तर ते बोलले व्हेजच पाहिजे. तर म्हणले ठीक आहे. मग एक टिफिन परत आलेलं वरतून काढ म्हणले. त्याने टिफिन काढून दिली घासून वगैरे धुवून पुसून. मग ती टिफिन मी भरून ठेवली एक आणि मग त्या घेऊन आल्या दुसरी टिफिन त्यांना जी काल दिली होती ती. मग ती टिफिन मी भरून त्यांना दिली. मग त्या घेऊन गेल्या